ही स्टोरी खूप जास्त भयानक, मिनिंगफुल आणि इंटरेस्टिंग आहे. तर प्लीज या स्टोरीला शेवटपर्यंत बघा. स्टोरी जर आवडली ना तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. इतकी भारी स्टोरी आहे, फक्त तुम्ही एकदा ऐकून बघा. मोठे माणसं जेव्हा काही सांगत असतील ना तर ते ऐकायला पाहिजे. मी अरुण तांबोले. आज जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते खूपच भयानक आहे. या कथेत काहीच चांगलं नाही, सगळं काही वाईटच आहे. मी माझं आयुष्य कसं गमावलं हेच तुम्हाला ऐकायला भेटेल. हां, तसं तर मला फिरायचा खूपच जास्त छंद होता, पण आत्ताच्या जगण्यात मला कुठंही फिरता येत नाही. माझी कथा सुरू होते 4 वर्ष अगोदर, जेव्हा माझे आजोबा स्वतःला फाशी देऊन स्वतःचं आयुष्य संपवतात. तसंही ते काय फार दिवस वाचणार नव्हते, पण सुनेच्या त्रासाने त्यांनी त्यांचं उरलेलं आयुष्य संपवून टाकलं, असं त्या गावच्या बायांचं म्हणणं होतं, ज्या माझ्या आईला सांगत होत्या. आणि मला फार आवड होती त्या गावात जायची, पण आता कुणीच नव्हतं तिथं. तसंही एकदा का मुलीचे आईवडील गेले की मुलीचं माहेरही जातं. तसंच माझ्या आईचं सुद्धा झालं. आज आजोबांची माती होती. मी, आई, बाबा आम्ही सगळे आलो होतो. मी काय फार मोठा नव्हतो, मी फक्त 20 वर्षाचा होतो. नुकत्याच काही गोष्टी समजत होत्या. पहिले आजोबा होते तेव्हा या गावात यायचो आणि आज असं वाटत होतं की हा शेवटचा दिवस आहे या गावात. नंतर कधी येणं होईल काही सांगता येणार नव्हतं, कारण मामीला अगोदरच आम्ही आवडत नव्हतो आणि आता तर आजोबा पण गेले होते. असं वाटत होतं की पहिल्यांदा या गावात मी एकला आहे. कोणीच माझ्याकडे लक्ष देत नव्हतं. मी फक्त एका कोपऱ्यात उभा होतो. मी सगळ्यांना बघतोय, पण मला कोणीच बघत नव्हतं, कोणी बोलत नव्हतं. साहजिक आहे, कारण सगळे दुःखात होते. तेवढ्यात मला एक गोष्ट आठवली. गावच्या बाहेर एक वाडा आहे, जो की माझ्या आजोबांचा आहे. आणि तिथं जाण्यासाठी मी कित्येक वेळा प्रयत्न केले होते, पण प्रत्येक वेळी माझ्या आजोबा मला जाण्यास नकार द्यायचे आणि म्हणायचे, तिथं नको जाऊ. एकदा का तू गेलास तर परत तुला ती येऊ देणार नाही. कायमचा तिथेच अडकून राहशील. पण खरं सांगू, या सगळ्या गोष्टी मला खोट्या वाटत होत्या आणि मला माहीत होतं की ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत म्हणून. पण आज कुणाचंही लक्ष माझ्यावर नव्हतं आणि मला हीच संधी भेटली होती. आणि मी न कुणाला सांगता तिथून निघालो त्या वाड्याकडं. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मी त्या वाड्यासमोर उभा होतो. वर आकाशात एकदम आभाळ गच्च झालं होतं आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता. पहिल्या विजेच्या कडकडाला मी दचकलो. आजूबाजूला बघितलं तर दूर दूरपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. मनात भीती निर्माण होऊ लागली. वातावरणात वाऱ्याचा प्रभाव दिसत होता आणि मी फक्त त्या वाड्याच्या दरवाजासमोर उभा होतो, वाड्याला बघत. कोणता विचार करत होतो, का उभा होतो, मला काहीही माहीत नव्हतं. मी फक्त तिथं उभा होतो. आणि अखेर मी त्या वाड्याचा दरवाजा उघडला आणि आत गेलो. आत सगळं काही शांत होतं. वाड्याच्या भिंतीवर वेल निघाल्या होत्या. प्रत्येक जागेवर जाळे होते. वाड्यातील पसारा जाग्यावर पडून पडून गंजून गेला होता. वाड्यामध्ये प्रत्येक सामान होतं बरं का, कारण आजोबा सांगायचे की त्या वाड्यातून मला रातोरात पळून यावं लागलं होतं, सगळं काही सोडून. आणि आता खरंच त्यांनी जे बोललं ना
ते खरं वाटत होतं. पण आजोबा त्यासोबत अजून एक गोष्ट बोलायचे. त्या वाड्यात एक पिशाचणी राहते, जी की त्या वाड्यात जाणाऱ्या माणसांना कधीच बाहेर येऊ देत नाही आणि कायम ती त्यांचा भोग करते जोपर्यंत तो माणूस मरत नाही. आणि जर एखादी बाई गेली ना, तर ती तिला मारून टाकले आणि तिची जे जवानी आहे, तिचं जे सौंदर्य आहे, तिची जी आयु आहे, ती स्वतःमध्ये हिरावून घेते. त्यामुळं त्या वाड्यामध्ये जायचं नाही बरं का, असे आजोबा सांगायचे. पण आत तर कुणीच नव्हतं. मी सगळा वाडा फिरून बघितला, कुणीच नव्हतं. सर्व खोल्या रिकाम्या आणि त्यामध्ये घाणेरडा वास भरलेला. गडद अंधार पडला होता आणि मी बाहेर जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात बाहेरून दरवाजा वाजला आणि दरवाजा उघडला आणि बाहेरून एक मुलगी आत आली. ती जशी आत आली तसा पाऊस खूप जोरात सुरू झाला. ती पळत पळत आत आली आणि उभी राहिली. दिसायला सुंदर होती, उंच होती, गोरी पान होती. मी दुसऱ्या बाजूला होतो. पाऊस जोरात चालू होता. आता मलाही तिथून जाता येत नव्हतं आणि मी काही वेळानंतर तिच्या जवळ गेलो. तिचं काही माझ्याकडे लक्ष नव्हतं, पण मी तिच्या जवळ गेलो आणि तिला बोललो, तुम्ही या वाड्यात कशा आल्या? ती दचकली आणि म्हणली, अरे बापरे, किती भिले मी. लोक म्हणतात ते खरं झालं की काय असं वाटलं मला. तुम्ही कोण? तिने असं विचारल्यावर मी म्हणलो, या वाड्याचे मालक माझे आजोबा होते, जे की आता वारलेत, आणि हा वाडा बघण्यासाठीच आलो होतो मी. पण मधातच पाऊस चालू झाला म्हणून अडकलो. माझं असं बोलणं ऐकून ती हसली आणि म्हणली, बरं चला या ना माझ्यासोबत या. तिनं एका कोपऱ्यातल्या खोलीत नेलं, ज्या खोलीमध्ये मी गेलो नव्हतो. खोलीत अंधार होता. मला भीती वाटत होती. मला त्या गोष्टी आठवत होत्या, त्या पिशाचणीच्या. पण ही पिशाचणी असली असती तर बाहेरून कशी आली असती, असं माझ्या डोक्यामध्ये विचार आले. तेवढ्यात ती म्हणली, भिवू नका, मी इथंच राहते. आता तिचं असं ऐकल्याच्या नंतर माझ्या मणक्यातून कारावाज बाहेर आला. ती पुन्हा बोलली, एक गोष्ट सांगू, मी ना या वाड्यामध्ये खूप दिवसांच्या अगोदरपासून राहते. बरेच वर्ष व्हायलेत, 2-3 वर्ष व्हायलेत. माझे आईवडील आमच्या घराच्या बाहेर गेले होते. ते परत आलेच नाहीत. माझं जुनं घर, ज्या घरामध्ये मी राहत होते त्या घरातली गोष्ट. आणि मी घरात एकलीच होते आणि दुसरं कोणीही नसल्यामुळे माझ्यासोबत बरेच वेळा तिथल्या लोकांनी चुकीचं काम केलं. माझं एक ऐकलं नाही. मी कोणाला बोलू, त्या गावामध्ये माझं कोणीच नव्हतं. म्हणून मी एकदा सगळं काही सोडून इथे पळून आले आणि इथे राहू लागले. ही जागा चांगली आहे, कोणी परेशान करत नाही. एवढं बोलून तिने त्या खोलीत दिवा लावला. खरंच तिथे अथरून होतं, पांघरून होतं, खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या, जेवण बनवण्याची भांडी होती. हे बघून थोडा शांत झालो मी. मला वाटलं, हां, खरंच ही मुलगी इथं राहते आणि जे गावातले लोक म्हणतात की या वाड्यावर पिशाचणी राहते, ते सगळं काही खोटं आहे. तेवढ्यात तिने चूल पेटवली आणि चहा ठेवला. चहा झाल्यावर आम्ही दोघांनीही चहा पिला आणि चहा पिल्यावर ती म्हणली, तुम्ही बसा, मी कपडे बदलते, कारण ती थोडी भिजली होती. पण एक गोष्ट सांगू, तिने कपडे ना माझ्या समोरच बदलायला सुरू केले. तिच्या शरीरावर तो दिव्याचा प्रकाश चमकत होता. ती जसं जसं तिच्या शरीरावरचा एक एक कपडा काढत होती, तसा तसा तो दिव्याचा प्रकाश जणू की तिच्या शरीराला
स्पर्श करून वापस येत होता. मी स्वतःला सावरू शकलो नाही आणि तिच्यासोबत ते सगळं काही केलं जे करायला नको हवं होतं. मी खूप आनंदी झालो होतो, कारण हा माझ्या आयुष्याचा पहिलाच अनुभव होता. आणि त्या रात्री आम्ही तिथेच झोपलो. रात्री तिला मी वचन दिलं, तुला कधीच सोडणार नाही, तुला इथून बाहेर काढणार आणि लग्न करणार. आपण आयुष्यभर सोबत राहू. ती हळू हसली आणि मला मिठी मारली. मला म्हणली की हो, आपण आयुष्यभर सोबत राहू. इतकं बोलून आम्ही दोघंही झोपलो. सकाळ झाली. आम्ही दोघेही उठलो आणि त्या वाड्याच्या बाहेर जाण्यासाठी निघालो. दरवाजा उघडला आणि ती पहिले दरवाजाच्या बाहेर गेली. बाहेर उभी राहून मी तिच्याकडं बघूच लागलो. ती मागं वळली आणि माझ्याकडं हात लांबवला. तिच्या मागे मी दरवाजातून बाहेर जाणारच की अडकलो. मला बाहेर जाता येतच नव्हतं. दरवाजा उघडा होता. ती बाहेर उभी होती आणि मी आत वाड्यात. मला बाहेर जाता येत नव्हतं. असं वाटत होतं की एक अदृश्य भीत आहे आमच्या दोघांच्या मतात, जी की मला दिसत नाही आहे आणि जी मला अडवते. पण एक गोष्ट समजत नव्हती, ती कशी बाहेर गेली. तेवढ्यात ती बाहेरून म्हणाली, बरं थांबा, मी रात्रीला परत वापस येते आणि आपण परत एकत्र येऊ. आणि एवढं बोलून ती तिथून निघून गेली. थोडी दूर गेली, उभी राहिली आणि माझ्याकडे बघून एक स्मित हास्य दिलं. आता तिच्या बोलण्यावरून मला स्पष्ट झालं, जे आजोबा सांगायचे की वाड्यामध्ये नका जाऊ, वाड्यामध्ये पिशाचनी आहे, ती हीच आहे. मला स्पष्ट झालं की आता मी या वाड्याच्या बाहेर कधीच निघू शकणार नाही. मला स्पष्ट झालं की माझ्या आयुष्य मी माझ्या हातानंच कसं गमावलं. मी खूप प्रयत्न केले बाहेर निघण्याचे, पण बाहेर नाही निघू शकलो. माझे आईवडीलही मला कित्येक वेळा शोधण्यासाठी वाड्याच्या बाहेर आले, आवाज दिले. ते मला दिसत होते पण त्यांना मी दिसत नव्हतो. मी त्यांना आवाज देत होतो पण त्यांना ऐकू येत नव्हतं. इथे सडकून राहिलो.